नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. पर्यावरण हा शब्द फ्रेंच भाषेतील एन्व्हायरन या शब्दापासून बनलेला आहे. हा शब्द आपल्या सगळ्यांनाच सुपरिचित आहे. पर्यावरण म्हणजे नेमकं काय हो, तर जैविक रासायनिक या सगळ्या अनुभवांची परिसंस्थेतली आपली गोळाबेरीज म्हणजे पर्यावरण. गदी माडगुळकरांनी या पर्यावरणाच्या शाळेचं खूप सुंदर शब्दात वर्णन केलंय, तेही आपल्याला परिचित आहे. ते असं आहे, बिनबिंदींची उघडी शाळा, लाखो इथली गुरु, झाडे वेली पशुपाखरे यांची गोष्ट करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया त्या भुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरू. हिंडू ओढे ढुंडू ओहळ, झाडावरचे काढू मोहळ, चिट्या डसक्या मधमाशांचाही जरा सामना करू. भल्या सकाळी उन्हात नाऊ, ऐन दुपारी पर्ह्यात पोहू, सायंकाळी मोजू चांदण्या त्यांची गणती करू. बिनभिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. पहा ना किती सुंदर शब्दात हे वर्णन केलंय. खरंच पर्यावरण ही एक मोठी शाळा आहे आणि आपण सगळेजण याचे शिष्यगण आहोत. आपणच या पर्यावरणात राहतो आणि तरी सुद्धा आपणच या पर्यावरणाच्या ऱ्हासाला सुद्धा कारणीभूत होतो. हा विरोधाभास जर टाळायचा असेल ना, तर पर्यावरण संवर्धनात आपण काय करायला हवं हेही जाणून घ्यायला हवं ना. मग यासाठीच पाहूया आजचा सखी सह्याद्रीचा विषय. बघून घेऊया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत पर्यावरण संवर्धनात आपला सहभाग या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी निसर्ग सानिध्यात असलेली, निसर्गासाठी काम करणारी एक सखी आपल्या बरोबर आहे. आज आपल्या बरोबर आहेत केतकी म्हस्कर. ह्या आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक तसंच वृंदावन या कृषी पर्यटन केंद्राच्या संचालक. नमस्कार केतकीताई. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि खरंच की पर्यावरणात आपण राहतोय ही गोष्ट खरी आहे, पण त्याचा ऱ्हास करायला सुद्धा मानव कारणीभूत ठरतोय हे सुद्धा खरं आहे. तेव्हा पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्याच्या संवर्धनात आपण काय नेमकी भूमिका बजावू शकतो हे जाणून घेण्यासाठी आज केतकीताई आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम त्यांची मी सर्व रसिक प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून देते. केतकी म्हस्कर, आधी सांगितलं त्याप्रमाणे वृंदावन कृषी पर्यटन केंद्र नेरळच्या संचालक, BHSC होम सायन्स आहारशास्त्रज्ञ ते आहेत. त्याचबरोबर नॅचरोपॅथी, ॲक्युपंक्चर असे कोर्सेसही त्यांनी केलेले आहेत. नेरळ कर्जत तालुका वरई नावाच्या गावात एका ओसाड टेकडीवरती ती टेकडी घेऊन वैरा आणि खुरट्या जागेवर घर बांधून त्या राहू लागल्या. आणि त्या नुसत्याच राहिल्या नाहीत, तर या ओसाड टेकडीचं खऱ्या खुऱ्या वृंदावनात त्यांनी रूपांतर केलेलं आहे. अनेक प्राणी, पक्षी, फुलपाखरं इथे येऊन त्यांना त्यांच्या कामाचं सर्टिफिकेट नेहमीच देत असतात. तसंच अनेक पर्यटक सुद्धा या पर्यटन केंद्राला भेट देतात. समाज माध्यमांच्या व्यासपीठावरून पर्यावरण जागरूकता ह्या विषयासंदर्भात अनेक व्हिडिओज मॅडम दरवेळेला पोस्ट करत असतात. वृंदावनमध्ये शैक्षणिक सहली, शिबिरं, कार्यशाळा सुद्धा आयोजित केल्या जातात. या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये, पुढच्या पिढीमध्ये पर्यावरणाविषयी चांगला दृष्टिकोन निर्माण व्हावा असा त्या कसोशीने प्रयत्न करतात. लोकशाही मराठीने या त्यांच्या कार्यासाठी त्यांना गौरवान्वित केलेलं आहे. आज पर्यावरण संवर्धनात आपला सहभाग काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आत्ताच 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन आपण साजरा केला. तेव्हा या दृष्टिकोनातून आपण आपली भूमिका नेमकी कशी ठेवायला हवी याविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. पुन्हा एकदा ताई आपलं स्वागत करते. आणि सगळ्यात पहिला प्रश्न मनात हा आहे की बरेच वर्ष बरेच जण या क्षेत्रात काम करत असतात. आपलं खरं तर जे शिक्षण आहे ते एका वेगळ्या विषयात झालेलं आहे. आपण आहारशास्त्रज्ञात, हे सुद्धा अतिशय उत्तम शिक्षण आहेच. पण नेमकं आपण पर्यावरणाशी जोडल्याच कशा गेलात, इथून मला वाटतं सुरुवात करायला हवी, मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे यायला हवं. काय सांगाल या निमित्ताने? पर्यावरणाकडे जोडले कशी गेले ह्याची सुरुवात अगदी जन्मापासून झाली. आणि माझा जन्म एका शेतकऱ्याच्या घरात झाला. आणि ते शेतकरी म्हणजे चंद्रशेखर भडसावळे. सगुणा बाग आपल्या सगळ्यांना माहिती असेल, अतिशय वेल नोन सुप्रसिद्ध असं कृषी पर्यटन केंद्र आहे. आणि तिथे सुरुवातीला ती अतिशय, जसं आमचं वृंदावन जसं बॅरन होतं तसं सगुणा बाग सुद्धा अतिशय बॅरन जागा होती. आणि ती बॅरन जागेचं अतिशय सुंदर नंदनवन कसं झालं हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं. आणि वडिलांच्या बरोबर प्रत्यक्ष अनुभव घेऊन साप कसे पकडायचे, खेकडे कसे पकडायचे. मला वाटतं वडिलांचा फोटो आम्हाला दिसतोय आणि ते आम्हाला खरंच तुम्ही म्हणालात तसं हे पहिल्यापासून माहिती आहे. हो. आणि आई माझी बायोलॉजी शिकवत असे कॉलेजमध्ये. आणि बॉटनी हा तिचा विषय होता. आणि त्याच्यामुळे
सगळ्या झाडांचं जे आम्ही शाळेत शिकायचो ते प्रत्यक्षात उघडून डिसेक्शन करून आम्हाला ते घरी आम्ही सहज बघू शकायचो आणि तसं ते आम्हाला ती क्युरिओसिटी पण मिळाली, तसं एक शिक्षण मिळालं आणि तशा पद्धतीचं एक्सपोजर सुद्धा मिळालं आणि ह्या सगळ्यामधून लहानपण घडत गेलं आणि त्याच्यानंतर काही वर्ष आम्ही शहरांमध्ये लग्न झाल्यानंतर काही वर्ष शहरांमध्ये होतो, पण परत इथे जेव्हा वृंदावनमध्ये आलो त्यावेळेला परत ह्या निसर्गाशी अजून घट्ट नातं जोडलं गेलं आणि त्यावेळचं वय अजून जास्त जाणतं होतं. म्हणजे लहानपणी आम्ही जबरदस्तीने किंवा तसं म्हणलं तर आम्हाला तसं कंपल्शन होतं, आमच्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. पण आता हे मी स्वखुशीने निवडलेला मार्ग आहे आणि तिथे आता मला हे अजून जास्त एक्सपोजर, अजून जास्त क्युरिओसिटी आणि त्याच्यामुळे हे सगळं माहिती आहे. वा, मला वाटतं खरंच असं वातावरण लहानपणी अनुभवायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. कारण तुम्ही म्हणालात तसं की निसर्गाच्या किती जवळ जायचं त्यावेळेला ते वय नसतं आणि आपण या गोष्टी शिकत जातो. दरवेळेला पुस्तकातलं ज्ञानच आपल्याला पुढे मदतीला तर ते येतच, पण त्याचबरोबर जवळून पाहिलेलं आणि जे प्रॅक्टिकल गोष्ट आहे त्याची आपल्याला मदत होते. मला वाटतं याचाच कुठेतरी आपल्याला फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आता मी आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आहे की पर्यावरण हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलाय, अनेकांनी पुस्तकातून पर्यावरणाचा अभ्यास देखील केलेला आहे, पण नेमकं पर्यावरण म्हणजे काय याविषयी आपण काय सांगाल? पर्यावरण म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर जे काही सुरू होतं ते सगळं पर्यावरण. त्याची अगदी शास्त्रशुद्ध व्याख्या आपल्याला बघण्याची गरज नाही आहे, पण सजीव, निर्जीव आणि ह्यांचा एकमेकांशी असलेला संबंध ह्याला पर्यावरण म्हणतात. म्हणजे निर्जीव म्हणजे जसं वारा, हवा, पृथ्वी, जमीन किंवा त्याच्यामध्ये असलेले काही न्यूट्रिएंट्स, ह्या सगळ्याचा मिळून एक जो काही मेळ साधला जातो आणि त्याच्यामध्ये असलेले छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून ते अगदी हत्ती, घोडे, मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळं हे जे काही सगळं असतं त्याला पर्यावरण म्हणतात. आणि ह्यांचा एकमेकांमधला जो बॅलन्स असतो म्हणजे एकमेकांवरती अवलंबून असतात. एकाने जर का कचरा केला तर तो दुसऱ्यासाठी उपयोगी असतो किंवा दुसऱ्याने केलेला दुसऱ्यासाठी तो अगदी अन्नासारखा उपयोगी असतो. कोणाचं तरी ते घर असू शकतं. तर अशा सगळ्या ह्या गोष्टी मिळून सगळं एक पर्यावरण बनतं आणि हे पर्यावरण अतिशय बॅलन्स्ड असलं की सगळे प्राणी एकमेकांच्या जागेवरती, सगळे जीव एकमेकांच्या जागेवरती अगदी छान गुण्यागोविंदाने राहू शकतात आणि त्याचं जसं कुठेही एखादा प्राणी वाढलाय किंवा एखादा प्राणी कमी झालाय असं होत नाही, बॅलन्स्ड राहतं. आता मला याच गोष्टीकडे यायचं की बॅलन्स, आपण म्हणतो की पर्यावरण संतुलन जर असेल तर एकंदरच परिसंस्था आणि तिच्या आजूबाजूचे सगळेच घटक असतील तर त्या सगळ्यांनाच फायदा होत असतो. तर नक्की पर्यावरण संतुलनाचे कुठले कुठले फायदे आपल्याला जाणवतात, काय सांगाल याविषयी? पर्यावरण संतुलनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हवा शुद्ध राहते, पाणी शुद्ध राहतं. म्हणजे जर का एखादं बॅलन्स्ड जंगल असेल, एखादं बॅलन्स्ड वातावरण असेल तर अशा ठिकाणी जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला तो पाऊस हा डायरेक्टली जमिनीवर न पडता तिथे पानांचा जो काही जमलेला जो काही पालापाचोळ्याचा जो आपण ज्याला कचरा म्हणतो तो एक टॉप लेअर जमिनीचा असतो आणि तो त्याच्यातून झिरपत ते झाडांच्या मुळांच्या थ्रू जमिनीच्या आत जातो आणि तिथे एक विशिष्ट पाण्याचा साठा तयार होतो. हे पाणी स्वच्छ करणं, हवा शुद्ध करणं, हवा स्वच्छ करणं म्हणजे जेव्हा आपण सकाळची वेळ असेल, सूर्यप्रकाश असतो त्यावेळेला सगळी वनस्पती फोटोसिंथेसिस करतात, प्रकाश संश्लेषण करतात आणि प्रकाश संश्लेषण ही क्रियाच अशी आहे की ज्याच्यामधून ऑक्सिजन तयार होत राहतो. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं हवा शुद्ध होते, पाणी शुद्ध होतं आणि एकमेकांची कुठेही घाण राहत नाही. म्हणजे एखादा प्राणी जरी मृत पावलेला असला किंवा एखादा फांदीचा कचरा, फांदी मोठी पडलेली असली जंगलामध्ये तरी सुद्धा ती पटकन वाळवी येऊन कुजवून टाकते, गांडूळ येऊन कुजवून टाकतात किंवा एखादा प्राणी असला की जे काही स्कॅव्हेंजर्स असतात ते खाऊन टाकतात. त्याच्यामुळे जमीन सगळी स्वच्छ राहते आणि त्याचं पुढे जे काही त्याची सायकल असते ती चालू राहते. मला वाटतं पर्यावरण संतुलन म्हणताना आपण या बारीक सारीक गोष्टींचा विचार कधी केलेला नाहीये की निसर्गात निर्माण होणारा कचरा निसर्गच त्याचं विघटन खरं तर घडवून आणत असतो. याला एक्सेप्शनल केस आहे, अपवाद आहे आणि तो आहे मानव प्राणी. मानव प्राण्याने आजवर बऱ्याच ठिकाणी त्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रचंड कचरा निर्माण केलाय आणि पर्यावरणाच्या असंतुलनाची सुरुवात कुठेतरी याच्यामुळे झाली आहे. तर मला हाच प्रश्न आपल्याला नेमका विचारायचा आहे की पर्यावरण असंतुलनाला बऱ्यापैकी जबाबदार मानवच आहे, तर तो नेमका कशा प्रकारे आपण त्याचं काय म्हणतो संवर्धनात भूमिका देऊ शकत नाहीये, मग निदान
आपण जे काही करतोय त्यांनी ते कसं काय कमी होईल असंतुलन ह्याच्याकडे तरी लक्ष देऊ शकतो, याच्यासाठी हा प्रश्न आपल्याला विचारते की आपण कशा पद्धतीने पर्यावरण असंतुलनाला कारणीभूत ठरतोय, काय सांगाल? पर्यावरण असंतुलनाला मानव प्राणी हा जबाबदार आहे, हे अगदी 100% खरं आहे. कारण जर का इथे जे काही प्राणी आहेत, जे काही किडे आहेत, अगदी छोट्यातल्या छोट्या वासपासून मधमाशी किंवा डासापासून ती प्रत्येक प्राण्याला ह्या ईश्वराने किंवा ह्या निसर्ग देवतेने काही ना काहीतरी काम दिलेलं आहे. पण माणसाला तसं काही काम कुठे दिलेलं दिसत नाही. आणि त्याचा अर्थ कदाचित असा असला पाहिजे की जे काही आता तू माझ्या मागचा प्रधान आहेस, जर का ईश्वर राजा असेल तर मग तू माझ्या मागचा प्रधान आहेस आणि तू हे सगळं नीट व्यवस्थित बघणं अपेक्षित होतं माणसाकडनं. पण तसं ते कुठे झालेलं नाही दिसत. आणि माणूस जेव्हापासून ॲक्टिव्ह ह्या पृथ्वीवरती झालेला आहे तेव्हापासून या पृथ्वीचा ऱ्हास अगदी 100% सुरू झालेला आहे. आणि जर का माणूस इथून निघून गेला, म्हणजे असं म्हणतात की मधमाशी जर का बाजूला काढली तर माणसाला पुढची 100 वर्ष सुद्धा अवघड होईल सगळं. पण माणूस जर का बाजूला काढला तर बाकी एकदम आयुष्य सगळ्यांचं सुखकर होईल, सगळं छान होईल. आणि माणूस ह्या जबाबदारीला अगदी नक्की ह्या सगळ्या जे काही पर्यावरणाचा ऱ्हास चालू आहे ह्याला पूर्ण जबाबदार आहे. पुढचा प्रश्न असा होता की हे आपण कसं बदलायला पाहिजे, हे आपण कसं ह्याच्यावर नियंत्रण कसं ठेवू शकतोय, काय करता येऊ शकतंय पर्सनल लेव्हलवरती. जर का मोठ्या लेव्हलवरती प्रयत्न जर करायचे असतील तर गव्हर्नमेंट त्यांचे प्रयत्न चालू आहेत. उदाहरणार्थ प्लास्टिक बंदी असेल किंवा असे बरेच प्रयत्न जे काही गव्हर्नमेंट जिकडे तिकडे कचरा कुंड्या ठेवणं, हे प्रयत्न गव्हर्नमेंटकडून चालू आहेत. पण आपल्या पर्सनल लेव्हलवरती आपण काही बदल नक्की करायला पाहिजेत. आणि ते असे आहेत की एकतर हल्लीचा जो जमाना आहे, हल्लीचा जो काही ट्रेंड दिसतो हा यूज अँड थ्रोचा आहे किंवा डिस्पोजेबलचा आहे. म्हणजे वापरा आणि टाकून द्या. आणि आपण उगाच खूप गोष्टीची संचय करतो. आपण गरज नसताना सगळ्या गोष्टींचा संचय करतो. आपण ज्यावेळेला मॉलमध्ये जातो किंवा काय त्यावेळेला तिथे नको असताना कपडे घेतो, नको असताना भांडी घेतली जातात किंवा नको असताना अनेक गोष्टी घेतल्या जातात. पण ही गोष्ट ज्यावेळेला एखादा समजा एक कपडा असेल आणि तो कपडा बनवण्यासाठी त्याच्या मागे केवढी मोठी चेन आहे ह्याचा आपण प्रत्येक वेळी विचार करायला पाहिजे. खरं म्हणजे तो जर का कॉटनचा असेल तर ती कापसाची शेतं, त्या कापसाच्या शेतांना लागणारं पाणी, त्याच्यासाठी लागणारं सूर्यप्रकाश, त्याच्यासाठी घेतलेले ते शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट आणि त्याच्यासाठी लागणारी इन्सेक्टिसाइड्स, फवारण्या, त्याच्यानंतर खतं आणि ही प्रत्येक गोष्टीचं त्याचा सोर्स आहे. बरोबर. म्हणजे इन्सेक्टिसाइडचा सोर्स वेगळा आहे, कुठून तरी ते केमिकल्स बनवली असतील, कुठून तरी ते पाणी आलं असेल, तो पंप चालण्यासाठी कुठून तरी इलेक्ट्रिसिटी आली असेल आणि एवढे सगळे रिसोर्सेस वापरून आपला एक कपडा तयार होतो किंवा एखादं प्लास्टिकचं भांडं तयार होतं किंवा एखादं स्टीलचं भांडं तयार होतं किंवा एखादी कोणतीही गोष्ट, एखादा बूट, एखादा शूज, हा त्याच्या मागचा सोर्स लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तरच हा जो आपण संग्रह जे करतो तो कमी करायला पाहिजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो खूप जास्त विजेचा अपव्यय करतो. बरोबर. नको असताना वीज आपण वापरतो. आता घरात तर आपण वीज बिल येऊ नये म्हणून काळजी घेतो, पण आपण जिथे बाहेर जातो, उदाहरणार्थ हॉटेलमध्ये गेलो किंवा अजून कुठे जर का आपण गेलो तर तिथे आपल्या हाताला किंवा मेंदूला ती कुठेतरी एक सवय असायला पाहिजे की नको असताना हा वीज ही फक्त दुसऱ्यांची जाते असं असता कामा नये. ही वीज आपल्या पृथ्वीची जाते, आपल्या सगळ्या ह्या इकोसिस्टीमची ही वीज आहे आणि ती जाते. हा कुठेतरी एक मनामध्ये भावना अतिशय स्ट्रॉंगली सिच्युएटेड असायला पाहिजे की आपण हॉटेलमध्ये जातो आणि असू देत आम्ही फिरून येतो आणि तोपर्यंत रूम गार होऊन राहू दे म्हणून आपण AC चालू करून ठेवतो. सो ही चुकीची, फार आपल्याच पायावर आपण दगड मारून घेण्यासारखं आहे. कारण आपण जेवढी वीज वाया घालवतो तेवढं हे आपल्यावरतीच घाला घातल्यासारखं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी. आपण ब्रश करत असताना जर का पाणी चालू ठेवत असो किंवा हात साबण लावत असताना पाणी चालू ठेवत असो तर हे सुद्धा फार धोकादायक आहे. आपल्याला जरी 24 तास बिल्डिंगमध्ये पाणी येत असेल तरी सुद्धा ते पाणी हे आपल्याला जे काही पोर्टेबल वॉटर आहे, म्हणजे जे काही आपण जे वापरू शकतो पाणी, हे पाणी फार कमी आहे आपल्या पृथ्वीवरती. आपली पृथ्वी 75% जरी पाण्याने व्यापली असली तरी ते बरंचसं खारं पाणी आहे आणि जे पिण्यासारखं पाणी हे खूप कमी आहे.
आणि हे हळूहळू कमी होत चाललं आहे. आणि ज्या पद्धतीने शेतीच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा ज्या पद्धतीने आपण सगळी जंगलं तोडून तिथे बिल्डिंग्स बांधतोय आणि सगळं ज्या पद्धतीने सगळं चालू आहे त्या पद्धतीने पाणी हे पावसाचं पाणी परत जमिनीत मुरणं हे फार फार कमी झालेलं आहे. आता मुंबईच्या शहरातलं जरी आपण लक्षात घेतलं की हे पाणी जे काही मुंबईमध्ये पडतं किंवा पुण्यामध्ये पडतं किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पाणी पडतं ते सगळं पाणी रस्त्यावरून कुठेच जिरत नाही. ते सगळं जिकडे तिकडे निघून जातं आणि ते परत समुद्राला जाऊन मिळतं. आणि हे जे पाणी आहे हे जर का जंगलं नष्ट केली तर हे पाणी आपल्याला परत परत मिळणार नाही आहे. खरं आहे, मला वाटतं. आणि ही गोष्ट जी आहे की वैयक्तिक स्तरावर आपण या सगळ्या गोष्टींचा बारकाईने कधी विचारच केलेला नाहीये, जो करण्याची सारासार विचार करण्याची खरं तर गरज आहे. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की हल्ली रस्त्यावरनं भराभर पाणी ओततात, बादल्याच्या बादल्या, किंवा झाडांना पाणी येत असेल तर मी म्हणते बाटलीने पाणी ओतणं कितपत हे म्हणजे शॉवर सारखं असं घातलं तर त्याला पुरेसं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सारवण केल्यानंतर ती जी जमीन आहे ती त्याला ती कशी गार लागत होती. आता म्हणजे या फरशीने सुद्धा आपल्याला त्रास होतो. मग पर्यावरणाच्या दृष्टीने फरशी योग्य का त्यावेळेला जे सारवणाची जागा होती ती जमीन योग्य? नक्की, मला वाटतं आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या देतील. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत पर्यावरण संवर्धनात आपला सहभाग या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत वृंदावन कृषी पर्यटन केंद्राच्या संचालक केतकी मस्करताई. आपल्याला कार्यक्रमात ब्रेक पूर्वी एक प्रश्न विचारला गेला होता. मंगलताईंनी तो प्रश्न विचारला होता आणि मला वाटतं तो प्रश्न खरंच योग्य होता की आपल्याला ग्रामीण भागात तर आजही हे चित्र दिसतं की जी जमीन आहे ती शेणाने सारवलेली असते आणि ती बऱ्यापैकी थंड असते. आज आपल्याकडे शहरांमध्ये मात्र शेणाने सारवलेली जमीन नाही आहे आणि त्या जागी आपण फरशीचा वापर करतोय. तर शेणाने सारवलेली जमीन कितपत योग्य असा त्यांचा प्रश्न होता. काय सांगाल? शेणाने सारवलेली जमीन हे आयडियल गोष्ट आहे. पण अशा आता आयडियल ज्या गोष्टी आहेत ह्या कशा काळाच्या अनुरूप बदलत जातात. आयडियल गोष्ट आता आपल्यापैकी 90% लोकांना शेणाने घर सारवणं हे अशक्य आहे. खरं. ह्याचं कारण असं आहे की एकतर तेवढ्या गाई म्हशी नसतात आणि गाई म्हशींशिवाय आपल्याला शेण मिळू शकत नाही. सो शेणाने जमीन सारवणं हे ऑलमोस्ट अशक्य आहे. पण ज्यांना शक्य आहे, जे कोणी खेड्यामध्ये राहतात त्यांनी निदान अंगण तरी शेणाने सारवलेलं ठेवावं. हल्ली अंगणामध्ये सुद्धा कोबा घातला जातो आणि फरशी बसवली जाते. सो त्याच्यापेक्षा शेणाने सारवलेली जमीन जी असते, जी आपण चोपून आणि हे करून जी जमीन सारवली जाते ती एक खूप शुद्ध हवा देणारी जमीन असते, ज्याच्यामुळे आपल्याला स्वतःला खूप आनंद मिळतो. इन्सेक्ट रिपेलंट असते, म्हणजे जवळपास डास माशा शक्यतो येत नाहीत. आणि त्याचे फायदे बरेच आहेत. ते नक्कीच आपण कोणी कधी सहज अवेलेबल असतात बघायला. पण शेणाने सारवलेली जमीन अगदी उत्तम, अगदी योग्य. पण ती सगळ्यांनाच फिजिबल आहे असं नाही सांगता येत. पण ज्यांना ज्यांना फिजिबल आहे त्यांनी नक्की ती करायला पाहिजे. ओके, मला वाटतं तुम्ही एक आत्ता मुद्दा बोलत होतात की पर्यावरणातला आपण ज्या पद्धतीने वागतोय ती गोष्ट चुकीची आहे. ती थोडीशी जीवनशैली बदलली तर कदाचित आपल्याला फायदा होणार आहे. पण मग एक चित्र असंही दिसतं की पर्यावरण किंवा आपली पृथ्वी ही स्वतःच ज्या गोष्टी बिघडलेल्या आहेत त्या दुरुस्त करतानाही दिसते. तर याच्या मागे काही सिद्धांत आहे का? याच्या मागे काही शास्त्र आहे का? काय सांगाल याविषयी? अतिशय सुंदर हा प्रश्न आहे. आणि पृथ्वी हा एक महाकाय सजीव आहे असं जेम्स लेव्हलॉक म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी तो ऑलरेडी एक हा मांडलेला आहे मुद्दा. आणि ग्रीसमध्ये एक गाया नावाची त्यांची देवी आहे की जिला ते भूमाता म्हणून समजतात. आणि ही अशी एक पद्धतीची देवी आहे. हा एक महाकाय जीव असे आहे पृथ्वी असं त्यांनी त्याच्यामध्ये त्या अतिशय सुंदर संकल्पनेमध्ये त्यांनी तो मांडलेला आहे की हे सगळे सजीव आहेत, हे तिच्या अंगाचा भाग आहेत. आपण सगळे अंगाचा भाग आहोत आणि सगळे वृक्ष आणि हे सगळे संपदा ही आपल्या तिच्या स्वतःच्या शरीराचा भाग आहे. आणि पृथ्वी इमॅजिन करा की एवढ्या प्रचंड, म्हणजे जर का सूर्यनारायण जो आहे तो एवढा मोठा आहे की त्याच्यासमोर पृथ्वी जी आहे ती एखाद्या छोट्याशा दगडा एवढी आहे. आणि एवढी छोटीशी पृथ्वी, तिच्यावरती असलेला एवढा पसारा, एवढी सजीव सृष्टी घेऊन एवढ्या मोठ्या सूर्यनारायणाच्या रेडिएशनच्या पुढे, त्याच्या प्रकाशाच्या पुढे, त्याच्या उष्णतेच्या पुढे एकटी अशी उभी असते. आणि तिला ॲक्च्युली काही म्हणजे
कोणाचाही सपोर्ट आहे असं नाही. ती तिच्या मॅग्नेटिक फील्ड तुम्ही जर का याच्यामध्ये बघितलं त्या गुगलवरती तर मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावरती जे काही दिसतं ते सूर्याच्या पुढे एवढंच असतं आणि मागे एवढं त्याचं पसारा गेलेला असतो. तर मॅग्नेटिक फील्ड आणि तिच्या एवढ्या सगळ्या ह्याच्यामुळे ती आपल्या सगळ्यांचं संरक्षण करत असते. आपलं म्हणजे आतमधला लाव्हा, बाहेरचं ओझोन आणि आतलं जे काही ग्रीन हाऊस इफेक्ट आहे ज्याच्यामुळे पृथ्वीचं टेम्परेचर हे 13 to 15 डिग्री सेंटीग्रेड एवढं ते ॲव्हरेज टेम्परेचर राहतं. मला वाटतं या आपण सिद्धांताविषयी जाणून घेऊया, पण आपल्याला एक फोन येतोय तो फक्त घेऊया आधी. आपल्याला दत्तात्रय कदम यवतमाळहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. हा मॅडम, आजकाल जे इलेक्ट्रॉनिक कार वापरतात बॅटरीवर चालणाऱ्या त्या पर्यावरणाला हानिकारक आहे की पूरक आहे? कारण बॅटरी सुद्धा जरी वापरली आपण तरी त्यामध्ये बॅटरी बनवताना जो पर्यावरणाची हानी होते ती आपण विचारात घेतो की नाही, हा विचार महत्वाचा आहे. नक्कीच, त्याबद्दल एक मला स्पष्टीकरण पाहिजे होतं जरा. नक्की आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या देतील. फक्त आपण आधी जो बोलत होतो तो प्रश्न आपण पूर्ण करूया आणि मग यांच्या प्रश्नाकडे येऊया. की तुम्ही म्हणालात तसं की ही दुरुस्ती कशी नेमकी होत असते, काय सांगाल? पृथ्वी जी आहे ही स्वतः रिजनरेट होण्यासाठी, स्वतः परत दुरुस्त होण्यासाठी अगदी पूर्णपणे केपेबल आहे. माणसाने फक्त तिथे त्याच्या ढवळाढवळ करू नये, माणसाने फक्त त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, तिचं नुकसान करू नये, एवढं जरी केलं तरी सुद्धा आपण ही पृथ्वी स्वतः उत्तम स्वतःला हे करू शकते, दुरुस्त करू शकते. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा सिंहांचा कळप असतो, 15-20 सिंहांचा कळप असतो आणि 50-एक हरणांचा कळप असतो, पण एवढे 15-20 सिंह मिळून एकाच हरणाची शिकार करतात आणि तो एकच हरण खातात आणि मग नंतर जेव्हा परत भूक लागते तेव्हा परत पुढची शिकारीचा तो विचार करतात. सो अलगद आपलं अन्न काढून घ्यायचं आणि बाकीचं सगळं इंटॅक्ट ठेवायचं. किंवा एखादा बगळा बसलेला असतो एखाद्या नदीमध्ये, तो एकच मासा काढून घेतो अलगद आणि त्याचं पोट भरतं की तो निघून जातो आणि एखादा त्याच्या पिल्लांसाठी घेऊन जातो. ते असं आपण करणं अपेक्षित आहे. आपण अति प्रचंड प्रमाणामध्ये हव्यास म्हणजे एक गांधीजींनी म्हणलेलं एक उत्तम वाक्य असं आहे, एक्झॅक्ट ते वाक्य मला आठवत नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की हे जी पृथ्वी आहे ही सगळ्या जो काही जीव आहेत त्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करायला अगदी पुरेपूर समर्थ आहे, पण एका माणसाची सुद्धा हाव पूर्ण करायला परिपूर्ण नाही आहे आणि आपल्याकडे एवढी माणसं आहेत तर त्याच्यामुळे सगळं अवघड आहे. प्रश्न मला वाटतं याच्यातूनच सगळं काही उत्तर त्यांनी दिलंय की माणूस हा, मी म्हटलं तसं प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. तुम्ही खूप छान उदाहरण दिलं खरं तर, की त्या प्राण्यालाही दुसरी शिकार करणं सहज शक्य असतं. त्याच्यात तर आपल्यापेक्षा जास्त ताकद असते, पण कुठेतरी जेवढं हवंय तेवढंच खाऊन तो बाजूला होतो. हे आपल्याला कुठेतरी शिकायला हवंय त्यांच्याकडून. आपण जरी बुद्धिमान स्वतःला म्हणून घेत असलो तरी सुद्धा मग ही आपली बुद्धी आपण तितक्या ताकदीने वापरतोय का, हा एक विचार करण्यासारखा मोठा विषय आहे. आपल्याला दत्तात्रयजींनी एक प्रश्न विचारला होता आणि तो खूप चांगला प्रश्न आहे असं मला वाटतं की आज आपण पेट्रोल डिझेल न वापरता कुठेतरी इलेक्ट्रॉनिक कार आणि या गोष्टींचा वापर करायला लागलोय. तर मग हा वापर करणं पर्यावरणपूरक आहे का? आपल्याला काय वाटतं या अनुषंगाने? आपण पर्यावरणातून श्वास घेणं किंवा एखादी भांडभर पाणी पिणं किंवा एक वेळचं जेवणं, हे प्रत्येक गोष्ट ही पर्यावरणाची आपण युटिलाइज करत असतो. ह्या पर्यावरणामधून आपण प्रत्येक गोष्ट घेत असतो. आपण ज्यावेळेला कपडे विकत घेतो, आपण ज्यावेळेला आपल्या गाडीमध्ये डिझेल किंवा पेट्रोल भरतो, त्यावेळेला आपण त्या पृथ्वीतलं काहीतरी एक युटिलाइज करत असतो. जेवढं आपण युटिलाइज करतो तेवढं आपण देणं आहे. हे एक कुठेतरी मनामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कार डिझेलची असो किंवा पेट्रोलची असो किंवा इलेक्ट्रिक कार असो, प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण घेतो त्यावेळेला ती आपण कुठून तरी आणून घेत नाही, ती पृथ्वीतनंच येते. आपण जेव्हा घरात राहतो, आपण आपल्यासाठी फार्म हाऊस घेतो, फार्म हाऊस बांधतो, त्यावेळेला सुद्धा आपण आपलं राहतं घर असतं, आपण अजून एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेतो, आपण अजून एक तिसरं घर घेतो आणि अजून एक आपण मुलांसाठी घर घेतो आणि शिवाय फार्म हाऊस असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची खरंच गरज आहे का? तसंच आहे गाड्यांच्या बाबतीत सुद्धा. तुम्ही कोणतीही गाडी वापरा, कोणचंही, फक्त ती यूज त्याचा मिनिमल असायला पाहिजे. कोणतीही गोष्ट असेल ती पर्यावरणामधूनच घेतलेली असते आणि तिचं जेव्हा आपण वापर करतो त्यावेळेला आपण आपलं देणं लागतो पृथ्वी मातेला, हे अगदी पक्क लक्षात ठेवायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे त्या तुम्ही म्हणताय ती गोष्ट पटतीये की वापर करूच नका हे योग्य नाहीये आत्ताच्या घडीला, पण
तो कमीत कमी करा, हे नक्कीच योग्य आहे. अति सर्वत्र वर्जयेत असं कुठेतरी म्हणतात, ते या ठिकाणी नमूद करण्यासारखं आहे. मग अशी बोलता बोलता ताई विषय निघाला होता, तुम्ही मधमाशीचं आम्हाला उदाहरण दिलं होतं की मधमाशी जर निघून गेली तर वास्तव्य खरंच अवघड होऊ शकतं. तर अशाच काही गोष्टी आहेत. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर आपण डास दिसला म्हणून पटकन मारतो, किंवा मधमाशांचं पोळं शहरात भीती निर्माण करतं म्हणून ते काढून टाकलं जातं बरेच वेळेला. असंही होतं की काही काही ठिकाणी आपल्याला एक छोटे छोटे कीटक दिसतात जे आपण अगदी सहज मारून टाकतो. तर ह्या सगळ्यांचं पर्यावरणातलं स्थान नेमकं कसं आहे की जेणेकरून आपण त्यांना हुसकून देण्याऐवजी किंवा मारून टाकण्याऐवजी इथून पुढे तरी जागरूक राहून विचार करू शकू. तर हे महत्त्व आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल? पर्यावरणामध्ये अगदी छोट्याशा मुंगीपासून ते अगदी मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत पर्यावरणात प्रत्येकाला महत्त्व आहे. त्याच्यामुळे कोणतीच पर्यावरणातली गोष्टला हेट करू नये. बरोबर. आपण डासांना हेट करतो, वाळवीला आपण हेट करतो, आपल्याला भीती वाटते वाळवीची. की वाळवी दिसली की आपल्याला असं वाटतं आपल्या तुमचं फार्म हाऊस असेल आणि तिथे जर का वाळवी दिसली तर असं वाटतं बापरे ती भयानक परिस्थिती आहे काहीतरी. पण डास जी गोष्ट आहे, डास ही आपण दिसलं की आपण मारायला पाहिजे, बरोबर आहे, कारण तो आपल्याला त्रासच देतो, त्रास देणारी गोष्ट आहे. आणि शिवाय ते रोगराई पसरवतात आणि त्याच्यामुळे. पण डासांचं अतिशय महत्त्वाचं काम असं आहे की सगळ्या गवताच्या ज्या बिया आहेत हे आपण जेव्हा तुम्ही जिथे टूरला बाहेर जाता किंवा जेव्हा तुम्ही कुठेही असं एखादं धबधब्यावरती जाता त्यावेळेला जेव्हा जिथे तुम्हाला ती हिरवळ दिसते ती सगळी डासांनी पॉलिनेट केलेली असते. आणि डासांच्या पॉलिनेशनमुळे हे गवताच्या बिया पॉलिनेट होतात आणि सगळीकडे आपल्याला परत जेव्हा गवत झालेलं दिसतं ते त्या डासांमुळे असतं. वाळवी जी असते ती केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या कुजवू शकते, म्हणजे मोठं लाकूड कुजवण्याची क्षमता ही जेवढी वाळवीमध्ये आहे तेवढी दुसऱ्या कोणामध्ये असं मला वाटत नाही. जर का वाळवी नसती तर सगळं जंगल म्हणजे हे वायर गेलं असतं सगळं. आणि तुम्ही ज्यावेळेला आपण ज्यावेळेला झाडं असतील तिथे पालापाचोळ्याचा कचरा पडणारच आहे. तो पालापाचोळ्याचा कचरा हा कचरा नसून ते फार महत्त्वाचं मॅन्युअर आहे, फार महत्त्वाचं असं ते खत आहे. आणि ती खत कसं करायचं हे वाळवीला माहिती आहे. आणि वाळवी ती जर का तुम्ही निरीक्षण केलं तुमच्या शेतामध्ये, तुमच्या फार्मवरती किंवा तुमच्या कुठे जिथे कुठे असेल, वाळवी त्या एखाद्या पानाचा अख्खच्या अख्खं पान दिसतं आणि त्याच्यावरनं ती वाळवीने तो माती करून त्याची टाकलेली असते. आणि ॲक्च्युली माती भुसभुशीत माती ती करते आणि जमिनीचं टॉप लेअर ती तयार करते. वाळवी अशी झाडांवरती चढलेली काही काही वेळेला दिसते, माती अशी दिसते झाडांवरती, पण ती सुद्धा काही हानिकारक नाही आहे. जर कधी जंगलात असेल तर वाळवी ही हानिकारक नाही आहे. मला वाटतं हे लक्षात ठेवायला हवं की आपण सहलीच्या निमित्तानं किंवा एखादी शैक्षणिक सहल आयोजित केली या निमित्ताने कुठे बाहेर जातो, जंगलात तरी या गोष्टी आपण अबाधित ठेवायला हव्यात, तिथे तरी नासधूस करू नये. बाकी तर शहरांमध्ये आपण ती नासधूस केलेलीच आहे. एक कार्यक्रमात फोन येतोय तो घेऊया. आपल्याला सचिन घरत खोपोलीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. सध्या जी तरुण पिढी जी आहे ती पर्यावरण संवर्धनामध्ये त्या मनाने कमी लक्ष देते. गड किल्ल्यांवर सुद्धा त्या जास्त पाण्याच्या बॉटल्स वगैरे सर्व टाकून पर्यावरण दूषित करत असतात. त्याबाबत मॅडम काय उत्तर देतील? नक्कीच नक्कीच. याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. पर्यावरण संवर्धनात आपला सहभाग याविषयी आपण जाणून घेतोय, एकंदर पर्यावरणाची माहिती घेतोय. आणि आपल्याला ब्रेक पूर्वी सचिन घरत यांनी एक प्रश्न विचारला होता. तो अतिशय योग्य प्रश्न होता की बरेच तरुण तरुणी गडकिल्ल्यांवर सुद्धा अनेक वेळेला सहलीला जातात आणि निव्वळ पर्यावरणाची नाही तर अशा गडकिल्ल्यांची जी ऐतिहासिक वारसा स्थळं आहेत आपली, तर तिथे सुद्धा प्लास्टिक आणि इतर गोष्टींचा कचरा आपल्याला करताना दिसतात. तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि मला वाटतं सचिनजींच्या प्रश्नाला धरूनच मला हाही एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला की आपल्या पर्यटन केंद्रामध्ये आपण विशेषतः लहान मुलांची शिबिरं घेता, कारण मला वाटतं लहानपणीच आपल्यावर असे जर संस्कार घडले तर कदाचित आजची जी तरुण पिढी आपल्याला असं वागताना दिसते ती कदाचित भविष्यात दिसणार नाही. तर ही साधारण शिबिरं किंवा या कार्यशाळा कशा होतात, का होतात, आपण त्याच्यात नेमकं काय शिकवता हे या निमित्तानं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आधी सचिनजींच्या प्रश्नांचं पण उत्तर घेऊया. काय सांगाल? लहान मुलं ज्या वेळेला
म्हणजे पुढची पिढी, लहान मुलापेक्षा पुढची पिढी ज्या वेळेला एखादी गोष्ट ज्या पद्धतीने वागते त्याच्यासाठी त्याची आधीची पिढी ही जबाबदार असते आणि ही आधीच्या पिढीने हे शिकवणं मुलांना हे अतिशय गरजेचं आहे. जर का ते शिकवलं गेलं नाही तर तुमची पुढची पिढी जी आहे ती चुकीची वागणारच आहे. हे एक हा त्याच्या मागचा एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे नियम आहेत हे सुद्धा एवढे खूप जास्त स्ट्रिक्ट नाही आहेत. आपलेच माणसं जर का युरोपमध्ये गेले, अमेरिकेत गेले तर अजिबात कचरा खाली टाकू शकणार नाहीत, कारण तिथे खूप फाईन बसते. आपल्याकडे तसं सगळं चालतं, आपला देश खराब केला की चालतो. तर हे जो एक माइंडसेट आहे हा बदलणं हे पालकांना शक्य आहे. आणि त्यासाठी जसं तू मगाशी विचारलंस की आमच्याकडे ही शिबिरं होतात लहान मुलांची, आणि ही लहान मुलांची शिबिरं ही आई वडिलांच्या शिवाय होतात. आणि ह्याचं कारण असं आहे की आम्ही ज्यावेळेला आमच्याकडे हे कृषी पर्यटन केंद्र आहे आणि आमच्याकडे आई वडील हे सगळे मुलांना हे दाखवण्यासाठी वगैरे येतच असतात की हे कसं आहे, कसं जंगल आहे, जंगलाचा एक्सपिरियन्स कसा आहे, हे सगळं दाखवण्यासाठी आई वडील येतच असतात. आणि पण आम्ही जेव्हा नेहमी ऑब्झर्व करतो की आई वडिलांच्या प्रोटेक्शन खाली मुलं कशी वागतात. मुलांना आई वडील सहज काही एखादी गोष्ट करू देतात की काही नाही, ते टाकलं तरी चालेल, खाली टाक, मग ते कोणीतरी झाडून घेईल, किंवा हे कर, मग ते कोणीतरी काहीतरी करून घेईल, मग हे आपला अधिकार आहे, इथे आपण आलोय ना तर काही नाही, हरकत नाही, चौथे वेसी चालू, काय हरकत नाही, आपण इथे आलोय. आई वडिलांचीच ह्या सगळ्या गोष्टी असतात, आई वडिलांकडून ह्या आलेल्या असतात. किंवा एखादा आमच्याकडे म्हणजे खूप कुत्रे आहेत, आमच्याकडे बरेच प्राणी आहेत, तर आम्ही अगदी हमखास हे त्यांच्याशी सोशलाइज करण्यासाठी पाहुण्यांसाठी प्राणी हे असतातच आमच्याकडे आणि मी ते घेऊन जात असतो. तर हे सोशलायझेशन ज्यावेळेला प्राण्यांशी होत असतं त्यावेळेला आई वडील एवढे प्रोटेक्टिव्ह असतात त्या मुलांविषयी की नको त्याला हात लावू, त्या कुत्र्याला हात लावू, नको त्या मांजराला हात लावू, म्हणजे त्या मुलांचा कॉन्फिडन्स तिथेच संपून जातो. सो हे जे शिबिर आमच्याकडे मुलांची घेतली जातात ही मुद्दाम आई वडिलांच्या शिवाय घेतली जातात. आणि त्याचं कारणच ते आहे की आई वडिलांच्या शिवाय आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर संस्कार घडवता येतील. आणि त्यासाठीच ते शाळा सुद्धा तसंच असतं की आई वडील तिथे नसतात आणि शाळेमध्ये मुलं जातात. सो ही सिस्टीम सुद्धा आपण तशा पद्धतीने बघायला पाहिजे की मुलांवर ज्यावेळेला संस्कार करायचे असतात त्यावेळेला मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं एक्सपोजर देणं हे गरजेचं असतं. आणि ज्यावेळेला आपण खूप मुलांना प्रोटेक्शन देतो त्यावेळेला ती मुलं एक प्रकारची अपंग होतात, एक प्रकारची आपण त्यांच्यावर आपल्यावर ते अवलंबून राहायला आपण त्यांना शिकवत असतो. आणि हे अवलंबून राहणं हे आपण कोणालाही असं अपंगत्व देणं हे बिलकुल योग्य नाही आहे, बिलकुल चांगली गोष्ट नाही आहे. आणि मुलांना तर आपल्या अजिबात नाही. आपल्याला जर मुलांना इंडिपेंडंट बनवायचं असेल तर त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचं एक्सपोजर हे देणं फारच महत्त्वाचं असतं. मला वाटतं आणि हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा होता की ज्या वेळेला आपण जंगलासारख्या ठिकाणी सहलीला जातोय आणि तिथेच आपण जर कचरा टाकला तर म्हणजे त्या सहलीला जाण्याचा उद्देशच कुठे सफल झाला नाही असं वाटतं. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण लगेचच कार्यक्रमात घेऊया आणि मग पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आपल्याला वल्लभजी प्रश्न विचारतायत. नमस्कार. हो, हॅलो हॅलो हॅलो, मी हा वल्लभजी प्रश्न विचारतात. हा बोला बोला. रत्नागिरीहून बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की जी शेतीमध्ये भाजावळ करतात तर ती कितपत योग्य आहे. बर बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो कचरा जातो गावांमध्ये आणि शहरांमध्ये तो कितपत योग्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पसरणं गरजेचं आहे की नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सणाच्या नावाने हे जाळणं, म्हणजे होळीमध्ये जाळणं, तर ते कितपत योग्य आहे. आणि ते बोलायला गेलं तर लोक म्हणतात की तुम्ही तुमच्या कृषी पर्यटन केंद्रावरती कॅम्प फायर करता तेव्हा तुम्ही लाकडं जाळता, ते योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावं ही विनंती. नक्कीच नक्कीच. मला वाटतं त्यांचा प्रश्न खूप चांगला आणि योग्य प्रकारे त्यांनी विचारला की शेतीमध्ये जी भाजावळ केली जाते तर त्या ठिकाणी ती योग्य असते का, किंवा जो कचरा जाळला जातो तर शहरांमध्ये किंवा गावांमध्ये अर्थात, तर त्याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय असला पाहिजे. आणि तिसरा प्रश्न त्यांचा हा होता की बरेच वेळेला पर्यटन केंद्रांमधून कॅम्पफायर केलं जातं तर मग ते कितपत योग्य आहे, जे पर्यावरणाला काही हानी पोहोचवतं का, मग आमच्या मागचं शास्त्र काय सांगाल. खूपच अप्रतिम प्रश्न आहे हा. आणि ज्या वेळेला आता एक ह्याच्या सुरुवातीपासून मी तुम्हाला याचं उत्तर देऊ इच्छिते. आपण जर एखादं झाड जर का बघितलं, उदाहरणार्थ मक्याचं झाड आहे किंवा भाताचं जे काही छोटंसं रोप असतं, त्याच्यापैकी जो दाणा असतो तो पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी आणि माणसांसाठी असतो. त्याची जी पानं असतात ती गुरांसाठी असतात आणि त्याचं जे मूळ असतं ते जमिनीसाठी असतं, भूमातेसाठी असतं आणि ते भूमातेला आपण देणं तिचं लागतं.
तर आणि हा जो काही पालापाचोळा आपण ज्यावेळेला ते राब पेटवला जातो त्यावेळेला ते आधीचं जे मूळ असतं ते आपण तिथे जाळून टाकतो, किंवा आधीचा जो काही तिथे कचरा असतो किंवा आधीचं जे काही उगवलेलं गवत असतं ते सगळं आपण जाळून टाकतो. हे गवत म्हणजे काय असतं, हे ज्यावेळेला झाडं हिरवी असतात, ज्यावेळेला पावसाळ्यामध्ये झाडं हिरवी असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं, हरितद्रव्य असतं. आणि ह्या हरितद्रव्य उन्हामध्ये म्हणजे सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड, हवेतला कार्बन डायऑक्साईड हे घेऊन फोटोसिंथेसिस करतं, प्रकाश संश्लेषण करतं आणि ह्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. आणि हे स्वतःचं अन्न ते तयार केलेलं असतं ते त्याची जे दाणे असतात, त्याचं खोड असतं, त्याची मुळं असतात, त्याच्यामध्ये ते साठवलं जातं किंवा पानांमध्ये साठवलं जातं. हे सगळा हा ट्रॅप्ड कार्बन डायऑक्साईड आहे. आणि हा ट्रॅप्ड कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेला ते झाड मरतं त्यावेळेला ते जमिनीला परत मिळणं अपेक्षित असतं. आणि हे परत जर का मिळालं तर ती सायकल पूर्ण होते आणि त्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कर्बाचं स्थिरीकरण म्हणतात. हे जर का आपण जाळून टाकलं तर हा जो अतिशय नॅस्टी किंवा अतिशय उद्ध्वस्त करणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, जो एक ग्रीन हाऊस गॅस आहे, हा परत आपण वातावरणामध्ये रिलीज करतो. म्हणजे जो झाडांनी त्याची सगळं आयुष्य खर्च करून हवेतनं गोळा करून त्यांच्या शरीरामध्ये ट्रॅप करून ठेवलेला असतो, बंद करून ठेवलेला असतो, तो जमिनीमध्ये मिळाला तर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढेल. पण तो जर का आपण जमिनीला नाही परत दिला आणि जाळून टाकला तर बाकी तो परत हवेमध्ये रिलीज होऊन जातो आणि मग ते परत हे नुकसानकारक भयंकर गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी हे थांबवावं ह्याच्यासाठी एक अतिशय उत्तम सगुणा बागेमध्ये काम चालतं. आणि माझे जे वडील, मगाशी आपली ओळख झाली, त्यांनी एक अतिशय सुंदर त्यांची ती एक शेती करण्याची एक पद्धत आहे, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. आणि ह्या टेक्निकच्या द्वारे ती मुळं किंवा ते जे आधीचं जो क्रॉप आहे ते तिथेच कुजवणं आणि ते तिथे कुजवल्यानंतर त्याच्यापासून जमिनीची सुपीकता वाढवणं हे सगळं ते शिकवतात तिथे. आणि जे शेतकरी असेल, ज्यांचे प्रश्न असेल, नक्की त्यांनी सगुणा ही रिजनरेटिव्ह फार्मिंग जे आहे त्यांची यूट्यूबचे चॅनल्स बघू शकता आणि तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. पण हे क्रॉप्स जाळणं किंवा कोणत्याही, आता हल्ली जंगलांमध्ये सुद्धा एवढे वणवे लावले जातात, वणवे, आणि ते चुकून नाही लागत, ते लावले जातात आणि त्याची कारणं अगदी क्षुल्लक असतात. सशांची शिकार करणं किंवा जमीन बेणी करणं. बेणी म्हणजे जी कचरा झालेला असतो, खूप वाढलेलं असतं, ते जमीन स्वच्छ करून ठेवायची. अशी छोट्या छोट्या कारणांसाठी ती सगळी जंगलं जाळली जातात. पण हा जंगलातला जो महत्वाचा जो पानापाचोळा पडलेला असतो किंवा अगदी छोटे छोटे फार्मर्स किंवा छोटे फार्म हाऊस ओनर्स सुद्धा झाडून झाडून कचरा गोळा करायचा आणि मग तो जाळून टाकायचा, हे फार अतिशय वाईट आहे आणि अतिशय पर्यावरणाला हानिकारक आहे. हे असं जर का कोणी करत असेल ताबडतोब थांबवा, कारण हा आपण एक प्रकारचं खूप मोठं पोल्युशन करतोय. नक्कीच. मला वाटतं त्यांचा प्रश्नही खरंच तुम्ही म्हणलात तसा खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला की पर्याय उपलब्ध आहेत पण त्या पर्यायांचा शोध घेणं हे आपण टाळतोय आणि आपण शॉर्टकट मेथड वापरतोय आणि त्याच्यामुळे आपण पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत होतोय. मला वाटतं तुमच्या प्रश्नातून आम्हालाही या संदर्भात माहिती मिळाली की ही जी शेतीची तंत्र आहेत ती एका शेतकऱ्याने शिकून घेतली आणि भाजावळ शक्यतोवर टाळली तर नक्कीच तो त्याच्या वैयक्तिक स्तरावर तरी हे प्रदूषण कमी करू शकतो. आणि आपण वैयक्तिक स्तरावर काम करायला सुरुवात करूया, कारण आचार्य विनोबा भावेने त्याही वेळेला वैयक्तिक सत्याग्रह केला होता. तर मग आज आपण का दुसऱ्यावरती अवलंबून आहोत की दुसरं करेल मग आपण करू, आपल्यापासून सुरुवात करायला काही हरकत नाही. त्यांनी खूप छान या प्रश्नाचं उत्तर दिलं. आपण उत्तर देत असताना आम्ही स्क्रीनवर एक फोटो बघितला ज्याच्यामध्ये आपली पूर्वीची जी टेकडी होती ती आम्हाला दिसली आणि आता खऱ्या अर्थानं वृंदावन घडवलेलंही आम्ही बघितलं. तर हा जो प्रवास होता की ही टेकडी जी आत्ताही आम्ही बघतोय, जी ओसाड टेकडी आहे आणि जिचं अगदी छान हिरव्यागार अशा वृंदावनात रूपांतर झालंय, तर हे परिवर्तन आपण कसं काय घडवून आणलं याविषयी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. हे परिवर्तन जे काही घडून आलं ह्याच्या मागे एक शब्द अगदी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे परसिस्टन्स, सातत्य. आपण जे करत आहोत त्याच्यामध्ये सतत, ह्याच्यामध्ये प्रत्येक कधी कोणाला मागे होत म्हणजे फेल्युअर येत नाही का, तर नक्की फेल्युअर्स येतात. खूप घडून आपण खूप काही काही चुका करून शिकतो, खूप चुका करून आपण शिकतो. आणि निसर्गाची जी शाळा असते त्याचं वैशिष्ट्यच ते असतं की आधी परीक्षा असते आणि मग नंतर त्याच्या मागचा धडा मिळतो. जसं शाळेमध्ये आपण आधी शिकतो आणि मग नंतर परीक्षा होते, तसं निसर्गात नसतं. आधी आपण चुका करतो, आधी परीक्षा होते आणि मग आपल्याला कळतं की अरे नाही, ह्याच्यातनं हे शिकायचं होतं. तर असं खूप शिकत गेलो, खूप आम्हाला त्याच्यातनं हे त्रास झाला. पण ही टेकडी ज्यावेळेला आम्ही तशी
आधी जशी होती आणि आता जशी आहे ह्याच्यामध्ये जे काही परिवर्तन घडलेलं आहे त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे तिथे ज्या तिथे ओरिजिनल वनस्पती होत्या किंवा ओरिजिनल जी झाडं मोठी झाडं होती, खुरटी होती पण ती आम्ही तशीच ठेवली. ती तिथून काढून टाकायची आणि तिथून नवीन आपल्याला पाहिजे ती झाडं लावणं किंवा आपल्याला नवीन पाहिजे त्याची परदेशी झाडं आणून लावणं, फुलांची झाडं आणून लावणं हे आम्ही केलं नाही. आम्ही जिथे जी वनस्पती तिथे होती, आमचं हे साग हा मोठ्या प्रमाणावर तिथे आहे आणि बाकीची जंगली सावर, असाणा किंवा खैर हे सगळ्या जी वेगवेगळी झाडं आहेत ही आमची तिथली जी सह्याद्रीची जंगलातली जी टिपिकल झाडं आहेत ती सगळी झाडं तिथे आहेत. आणि त्या सगळ्या झाडांना आम्ही आधी प्रोटेक्शन दिलं, त्यांना सगळ्यांना सरळ वाढायला मदत केली. त्यांना साग जे सारखे सारखे छाटून तोडून बाकीच्यांनी जे काही वणवे लागून जे खराब झाले होते त्यांना सरळ वाढायला हे करायला आम्ही त्यांना मदत केली. थोडक्यात म्हणजे पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन केलं, माणसाने केलेलं पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन. ह्याच्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या पाण्याच्या बॉडीज तयार केल्या. छोटी म्हणजे खूप मोठी नाही, आमच्याकडे खूप एवढं मोठ्या प्रमाणावर पाणी नाही आहे, पण छोटी एवढे आपले घमेल्यामध्ये पाण्याचे साठे तयार केले की जेणेकरून मधमाशांसाठी, पक्ष्यांसाठी असं त्यांना सगळ्यांना एक उन्हाळ्यामध्ये उपयोगी होईल अशा पद्धतीचे पाण्याचे साठे तयार केले. त्याच्यानंतर आमची खूप स्लोप खूप जास्त आहे, टेकडीला खूप मोठं डीप स्लोप आहे, त्याचं हे खूप जास्त आहे, ग्रेडियंट जास्त आहे. अशा वेळेला तो स्लोप खूप धुवून जात होता पावसाळ्यामध्ये, तर तो स्लोप धुवून अडवण्यासाठी आम्ही तिथे वाळ्याची लागवड केली, निवडुंग लावले, अडुळसा, वाळा आणि रानकेळी ही सगळी जी ओरिजिनल इथली जी वनस्पती आहे त्या सगळ्यांच्या तिथे लागवड केली. मला वाटतं हा मुद्दा खूप महत्त्वाचा तुम्ही सांगितलात की जमिनीची धूप थांबवायला कुठेही बंधारे किंवा सिमेंटचं बांधकाम बांधलेलं नाहीये. त्या म्हणाला तसं वाळ्याची शेती त्यांनी केलेली आहे तिथे आणि हे आपल्याला करणं शक्य आहे अभ्यासाने आणि खूप छान. आपण खऱ्या अर्थानं हे नंदनवन आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका कारण त्यांच्याकडून अजून गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. वेळ झाल्या छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. पर्यावरण संवर्धनात आपला सहभाग कसा असायला हवा ह्याविषयी आपण जाणून घेतोय केतकी म्हस्कर यांच्याकडून. केतकीताई, मनात हा प्रश्न होता की बऱ्याच लोकांना पक्षी प्राण्यांबद्दल खरंच प्रेम असतं आणि मग आपल्या गॅलरीमध्ये वगैरे पक्षी येतात शहरांमध्ये आणि आपण त्यांना खायला देतो, तर हे कितपत मुळात योग्य आहे हा एक प्रश्न मनात आहे. आणि तरी सुद्धा जर ते येत राहिले तर मग त्यांना काय खायला द्यायला हवं, काय सांगाल याविषयी? माणसाचं प्रेम हा जो एक विषय आहे हा तसं म्हटलं तर माणसाच्या स्वार्थाशी डायरेक्टली रिलेटेड असतो. असं आपण प्रेम असं आपण निस्वार्थ असं फार क्वचित असतं. तर हे जे प्रेम आहे, आपल्याला पक्षी आवडतात, दिसायला छान दिसतात आणि ते पालींसारखे असे घरामध्ये फिरत नाहीत आणि ते किड्यांसारखे उडत नाहीत म्हणून आपल्याला ते प्रॉबेबली आवडतात. पण ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीवरती प्रेम करतो, आपण ज्यावेळेला आपल्या मुलांवरती प्रेम करतो, त्यावेळेला सुद्धा जसं मी मघाशी सांगितलं की मुलांवरती आपण ज्यावेळेला प्रेम करतो त्यांना जर खूप गोष्टी आयत्या आणून दिल्या तर ती मुलं नंतर रेझिस्टन्स करू शकत नाहीत, ती खूप वीक होतात आणि ज्यावेळेला ती जगामध्ये ओपन जगामध्ये उघड्या जगामध्ये ज्यावेळेला जातात त्यावेळेला ती एकदम ढासळून जातात, पटकन त्यांना डिप्रेशनसारख्या गोष्टी होऊ शकतात. तसंच पक्ष्यांचं, प्राण्यांचं, दुसऱ्या कोणाचंही आहे. आपल्या घरात तुम्ही ज्यावेळेला मांजर पाळता, कुत्रं पाळता किंवा पक्षी असतो किंवा अजून जे काही पाळीव प्राणी पाळलेले असतात त्यांना अति प्रमाणात प्रेम करणं किंवा अति प्रमाणात त्यांना आपल्यावर डिपेंडंट बनवणं ही गोष्ट नक्कीच चुकीची आहे. आणि पक्ष्यांना बेसिकली जे पक्षी जे बाहेर वाईल्डमध्ये आहेत, घरामधलं वातावरण हे डोमेस्टिक आहे आणि बाहेरचं वातावरण हे वाईल्ड आहे. जे वाईल्ड पक्षी जे आहेत त्यांना जर का आपण खूप जास्त प्रमाणात खायला दिलं तर वाईल्डमध्ये काय असतं की कॉम्पिटिशन असते. मग ते मोठे पक्षी छोट्या पक्ष्यांना हुसकून लावतात. छोट्यांमधले सुद्धा जे फ्लॉकमध्ये जास्त ज्यांचा मोठा फ्लॉक असतो, जास्त कळप मोठा असतो, त्या पक्षी दुसऱ्या एकट्या पक्ष्यांना हुसकून लावतात आणि मग एकाच पद्धतीचं पॉप्युलेशन वाढतं आणि मग हा निसर्गाचा समतोल जो आहे, बॅलन्स, तो ढासळतो. निसर्गाकडनं शिकण्यासारखं आपल्याला गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे अशी की निसर्गाने कोणालाही आपल्याला कोणी असं हे खायला कोणी ठेवत नाही किंवा कोणी तुम्ही तुमचं उगवा, तुम्ही तिथे जाऊन अन्नाकडे जाऊन तिथे तुम्ही खाऊन मग परत या, अशा पद्धतीची ही सिस्टीम आहे.
आपल्याच फक्त किचनमध्ये खूप सगळं सामान साठवलेलं असतं, पण बाकी उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी ठेवणं हे योग्य आहे? पाणी नक्की ठेवायला पाहिजे, कारण पाणी ही बेसिक नीड आहे. पक्षी त्यांचं खाणं जे आहे, अन्न जे आहे, हे कुठून तरी गोळा करू शकतात. तिथे त्यांना योग्य अशी वातावरण निर्मिती असावी, आजूबाजूला बाग असावी. तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये जर का एखादी छोटीशी बाग असेल, एखादी छोटीशी, तर ते कदाचित पक्षी तिथे येऊ शकतील किंवा फुलपाखरं तिथे येऊ शकतील. आणि असं एक योग्य वातावरण त्यांना जर का निवडून दिलं तर मग ते जास्त योग्य आहे त्यांना आयतं खायला घालण्यापेक्षा. मला वाटतं ही वातावरण निर्मिती करायलाच कुठेतरी आपल्याला वेळ नाही, तक्रार आपण करून त्यांना रेडीमेड खायला देतो. तर शक्यतो हे न करता आपण सगळेच जण, मी माझ्यापासूनही म्हणते की याला सुरुवात नक्कीच करायला हवी. खरं तर विषय खूप मोठा आहे, पण तरी किती एक मनात प्रश्न हा आहे की ज्यावेळेला आपण पृथ्वीला माता असं संबोधतो आणि पृथ्वी ही वसुंधरा आपली आहे, माता आहे असं आपण म्हणतो, तर त्यावेळेला एक मनात प्रश्न येतो की सखीचं सुद्धा खूप जवळचं नातं पर्यावरणातलं आहे, कारण तिच्यातही एक सर्जनशीलता आहे, तीही नवनिर्मिती करत असते. जर सखी हे करू शकली, कारण प्रत्येक लहान मूल सुद्धा बरेच वेळेला आईचं अनुकरण करत असतं वागण्याचं, तर या निमित्तानं पर्यावरणातला सहभाग किंवा संवर्धनातली भूमिका या अनुषंगाने सखीला आपण काय संदेश द्याल, जाता जाता काय सांगाल? स्त्री जी आहे तिला निसर्गाने नक्कीच खूप उजवी बाजू दिलेली आहे, खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि एवढी मोठी जबाबदारी की सगळी पुढची पिढी तिच्यावरती अवलंबून असते. पुढच्या पिढीचं बरंचसं संगोपन, आणि हे फक्त माणसाच्या बाबतीत नाही, सर्व प्राण्यांच्या बाबतीत. स्त्री ही गर्भधारणा करू शकते आणि त्याच्यानंतर पुढे ती पुढची पिढी नवीन तयार करू शकते. ती किती एबल असावी हे सुद्धा तिच्या हातात असतं. आणि बऱ्याच अर्थाने स्त्रीच्याकडून मुलांना पुढचं संस्कार दिले जातात. आणि हे संस्कार, मघाशी आपला एक विषय झाला होता की मुलांना संस्कार हे त्यांच्या आईवडिलांकडून, आपलं पाल्य पुढे कसं वागेल हे, आणि हे नुसतं सांगून होत नाही, हे आपण तसं अनुकरण करावं लागतं. जर का पालकांनी कचरा टाकला खाली आणि सांगितलं तू नाही करायचं, मी मोठा आहे म्हणून, ते तसं मुलं शिकणार नाहीत. मुलांनी स्वतः पालकांकडनं किंवा आई वडिलांकडनं हे शिकण्यासारखं आहे. आणि पृथ्वी मातेला आपण माता म्हणतो आणि पिता म्हणत नाही, हे अगदी बरोबर आहे. कारण पृथ्वी ही जशी एकटी, मी मघाशी सांगितलं की सूर्यासमोर एकटी उभी आहे आणि एकटी ती तिचं संरक्षण आणि तिच्या मुलांचं सगळं संरक्षण करते, तसं आईसुद्धा आपल्या सगळ्या मुलांचं संरक्षण करत असते. आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिचं मुलांवरती खूप प्रेम असतं. आणि पण हे प्रेम जे आहे हे तिने पॉझिटिव्हली मुलांमध्ये संस्कार करण्यासाठी वापरलं पाहिजे. आणि जशी स्त्री ही मानुष्यामधली जी स्त्री आहे आणि पृथ्वी ही सुद्धा स्त्री आहे, तर दोन स्त्रियांचं दुःख आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्या ह्या पृथ्वी मातेवरनं आपण एवढ्या गोष्टी वापरतो, एवढ्या गोष्टी, आपल्याकडे दुसरं काहीच नाही वापरण्यासारखी, जे आहे ते सगळे इथे जमिनीवरती पृथ्वीवरती जे आहेत तेच आपण वापरतो. आणि तिच्यातनं एवढ्या गोष्टी आपण काढतो, एवढ्या गोष्टी आपण वापरण्यासाठी आपला काळ काढतो. पण आपलं तिचं काही देणं आहे. हे जसं आईला असं वाटतं की मोठं मूल झाल्यानंतर त्याने आपल्याला मान द्यावा, मोठं मूल झाल्यानंतर त्याने आपल्याला कुठेतरी महत्त्वाचं स्थान द्यावं, तसं ह्या पृथ्वीचं सुद्धा एक प्रकारचं जे काही आपलं देणं आहे ते अतिशय सेन्सिटिव्हपणे ह्या आईनी, किंवा आईनी असं नाही, सगळ्या फॅमिलीने, सगळ्या कुटुंबाने हे सगळं समजवायला पाहिजे. पण आईच्या हातात ते खूप जास्त आहे असं मला वाटतं. आता महिला दिन येतोय, कुठेतरी महिला दिनानिमित्त सखींनी हा जर खरंच मनापासून संकल्प केला की काही नाही जमलं, पर्यावरणाचा ऱ्हास तरी करण्यासाठी आपण कारणीभूत होते, तरी थांबूया, तरी मला वाटतं खूप होईल. कितकीताई तुम्ही आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला आजच्या निमित्तानं दिली, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन सखी सह्याद्रीच्या भागांमध्ये भेटतच असतो. आता मात्र इथेच थांबायची वेळ झाली आहे. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आता निरोप घेते. नमस्कार.